कारण आता पुरावे सापडले। ही झाली एक बाजू। कालपर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं 6 महिन्यात। दुसरा मुद्दा सांगतो, कुणबी आणि मराठी एक नाही। असं जर आम्ही म्हणायला गेलो तर ज्यांना कुणबी नको ते आमच्यावर रुसायला लागले। मग आता ज्यांना कुणबी घ्यायचं नाही त्यांना मराठा म्हणून घ्यायचं, ते रुसत होते। मग काल आता त्यांना आरक्षण दिलं का नाही ते 2-4 जणांना? तुम्हाला कळालं का तुम्ही काय म्हणतो? आता ज्यांना घ्यायचं नाही सरकार काय म्हणत होता आधी ते विरोध करते म्हणून कुणबी आणि मराठा आम्हाला एक करता येत नाही। मग आता ज्याला घ्यायचं नाही त्याच्यासाठी काल दिलं का नाही दिलं? मग आता मराठा कुणबी एक करायचं सरकार हरकत काय? सरसकट आता सरसकटला अडचण काय? आता विरोध करणारा कोण आहे? ज्याला विरोध करायचा होता त्याला मग त्याच्यातून घे, त्याला जबरदस्ती का? ज्याला जे घ्यायचं ते 10% घे, ज्याला 10% नाही घ्यायचं ज्याला ज्याचे पोर राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनवायचे, देशावर अधिकारी म्हणून त्याला मिळवायचं, मान प्रतिष्ठा त्याच्या जातीची समाजाची त्याला वाढवायची, तो देशभर IPS IAS दर्जाचा अधिकारी म्हणून फिरत ते कुणबीच घे। ज्याला फक्त शिकायचंय आणि आरक्षण रद्द झालं की पुन्हा आंदोलन करायचंय, निवड झाली तरी नियुक्ती मिळायची नाही, त्याला सुशिक्षित करून हिंडायचंय, तो 10% घे, काय अडचण आहे दादा? मग आता मराठा आणि कुणबी एक सरसकट करायला हरकत काय? सगळ्या सोयीचा बाजूला ठेवा, म्हणा तुम्हाला नाही करायचं कर सरसकट। आता कसे मिळच्या लागतात दोन्ही पैकी एक कोण कर, सगळ्या सोयऱ्यांची 2 दिवसाच्या अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठा कुणबी एक म्हणून निर्णय जाहीर करा। काही चुकत आहे का आपलं? काही कर। आता विरोध करणार नाही राहिला, विरोध करणारे 2 तिघ होते त्यांना पाहिजे त्यांना म्हणा की त्याच्यातून आता हिंड गळ्यात लटकू। आता राहिला आमचा प्रश्न, आता आम्ही आमचं बघू। तुम्हाला हे सांगू का? म्हणजे अतिशयोक्तीने सांगत काही दिवसांनी त्याला असा पच येतात की आपण हेच कुणबीचं प्रमाणपत्र काढा असं बरं झालं असतं, चौकोनी ठोकलं आपण आता। कारण हे कशासाठी दिलंय काय केलंय हे सगळ्याला माहिती, आणि कुणबीचं कसं चॅलेंज होत नाही हेही त्यांना माहिती। आम्हाला काय फरक नाही पडत, आम्ही 5.5-6 कोटी मराठी, कुणबी म्हणजे शेतकरी पण आम्ही शेत आणि शेतकरी मराठी आम्ही शेत, दोघं आम्ही शेत, तो काय करायचं मराठी पण आम्ही शेत, काही बदलत नाही कशा। लेकर मोठे होते मिशावर ताव मारता येईल, इन करून आल्यावर मग पोर म्हणतात कॉलर टाईट करू, काय नव्हतं आपल्याला, त्याचे झाले मोठे आपल्या जेव्हा, त्याच्यामुळे ते विरोध करतो, त्याला काही कमी नाही। आपला एक मुद्दा क्लिअर, आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही। मग काही आपला प्रमुख मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची, नसता आता विरोध करणारे बंद झाले, सरसकटला आता अडचण राहिली नाही। सरसकट मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक म्हणून फक्त एक कॅबिनेटचा निर्णय करायचा, एकाच ओळीचा।